त्याच्यामध्ये त्यांनी स्वराज्याचं सुराज्य बनवणे, त्या सगळ्याला नव्या मेथड्स देणे, सिस्टीम्स देणे, अर्थव्यवस्था स्थिर करणे, एकसंघ राज्यव्यवस्था करणे, प्रशासकीय गोष्टी सगळ्या इस्टॅब्लिश करणे, अशा जवळजवळ 10 अंगांनी त्यांनी या 6 वर्षात स्थिर केलं. आता आपण जर या कालखंडामध्ये त्यांनी मॅनेजमेंटच्या दृष्टीने काय काय केलं तो जो आस्पेक्ट आहे तो आपण बघूया. हे सगळं मी जे आपल्याशी बोलतोय ते विथ रेफरन्स आहे. ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट्स आर कॅटेगराइज्ड इन 5 लेवल्स. किंवा बेसिक स्किल्स असतात लिडरशिप किंवा कुठल्याही. त्याच्यात अजून एक अंग आपल्याला मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं की यू हॅव टू हँडल 5 M's: मॅन, मशीन, मिनिट, मनी. राज्यानंतर काबीज केले. म्हणजे हे सगळे भारतातले लोक शिवाजी महाराजांना विसरले म्हणून इंग्रज इथे राज्य करू शकले. जर शिवाजी महाराज अजून 5 वर्ष जिवंत राहिले असते तर इंग्रजांना इथे कधीही राज्य करता आलं नसतं. आपण शिवाजी महाराजांचं नमन करूया. त्यांना नमन करण्यासाठी आलो, काही विशेष शिकवण्यासाठी नाही, काही विशेष सांगण्यासाठी पण नाही. शिवाजी महाराज हा इतकं मोठं चरित्र आहे, इतकं अलौकिक चरित्र आहे की आपण त्यांना समजून घेणं हेच बेसिक महत्त्वाचं आहे. आपल्याला साधारणतः शिवाजी महाराज हे शाळेमधून, शाळेतल्या सिलेबसमधून, आपल्या घरनं लहानपणी गोष्टी ऐकून, सिनेमामधून, सिरियलमधून किंवा कादंबऱ्यांमधून आपल्याला माहिती असतं. आणि एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे, एक लिजेंडरी व्यक्तिमत्व आहे जगातलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर त्यांचं चरित्र आपण पाहिलं, नीट अभ्यास केला तर असं लक्षात येईल की भगवान श्रीरामांचे वैयक्तिक गुण आणि श्रीकृष्णांचं राजनीती या दोघांचा समन्वय त्या जीवनात झालेला नक्की दिसतो. हे दोन्ही भगवान श्रीरामांचे वैयक्तिक गुण आणि श्रीकृष्णांची संपूर्ण राजनीती पूर्णपणे अप्लाय त्यांनी जीवनभर केली. आपल्याला जे शिवाजी महाराजांचं रूप माहिती आहे ते असं आहे की एक महान योद्धा, महान सेनापती, एक नवीन स्वराज्य निर्माण करणारा नेता, जो भारतवर्ष साधारण त्याच्या आधी 300-400 वर्षापासून पुष्कळ ठिकाणी गुलामीत होता किंवा परकीयांच्या सत्तेखाली होता. ज्यांना स्वतःचं काही स्वराज्य आपण असलं पाहिजे अशी इच्छा असून सुद्धा कोणी पुढे आलेलं नसेल, अशा काळामध्ये शिवाजी महाराजांनी शून्यातून राज्य निर्माण केलं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी अनेक गोष्टी अलौकिक केलेल्या आहेत. राज्य निर्माण करणं तर आहेच, पण त्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला सहसा त्यांच्या गुणवर्णनामध्ये लक्षात राहत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत, पण इतिहासामध्ये आहेत. आज आपण त्यांचे इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात केल्या त्याचा थोडासा एक अर्ध्या तासामध्ये आढावा घेऊया. आणि आपण जे नमन करणार आहोत ते नमन अशा पद्धतीचं, मी जेव्हा नमन म्हणतोय तेव्हा नमनाचे पण प्रकार असतात. आपण ज्याला जुलमाचा रामराम म्हणतो, जबरदस्तीने पण नमन करतो, किंवा एक व्यवहार म्हणून नमन करतो, किंवा कोणी संस्कार म्हणून नमन करतो, कोणी दबावाखाली करतो, ती केलंच पाहिजे, फॉर्मॅलिटीज आहेत, वेगवेगळे प्रकार, प्लेसमेंट्स असतात त्याचे. पण एक नमन असं असतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा त्याच्याबद्दल अत्यंत आदर निर्माण होतो आणि आदरामधून आपण नमन करतो. त्याच्याही पुढे जाऊन एक प्रकारची ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता निर्माण होते आणि त्या कृतज्ञतेतून पण आपण नमन करतो. आज आपण ते नमन करण्याचा प्रयत्न करूया. आता जेव्हा कृतज्ञतेतून नमन होतं ना तेव्हा त्या व्यक्तीचे जे गुण असतील, त्या व्यक्तीचं चरित्र आहे ते समजून घेण्याचं हे पहिली स्टेप असते. ती पहिली स्टेप आपण बघूया. दुसरी स्टेप असते की त्यांचं अनुकरण करणे. काही आपल्यामध्ये येतंय का, आपल्याला गायडन्स मिळतोय का, दॅट इज द सेकंड स्टेप. आपण ॲटलिस्ट पहिली बघूया. आजच्या उद्याच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण ते नमन करण्याचा प्रयत्न करूया. आता हे जेव्हा आपण नमन करणार आहोत तेव्हा आपल्याला जो माहिती असलेला इतिहास आहे, त्यांची वेगवेगळी युद्ध आहेत, त्यांचे वेगवेगळे विजय आहेत, ते आपण थोडा वेळ आपल्याला माहिती आहे, आपण त्यांची जी अदर आस्पेक्ट्स आहेत त्या आस्पेक्टबद्दल विचार करू.
शिवाजी महाराजांचा जर काळ बघितला तर 1630 साली जन्म झाला आणि 1680 साली त्यांचा मृत्यू झाला. 50 वर्षांचं आयुष्य. वयाच्या 54व्या वर्षी नेते काय करतात ते आपल्याला माहिती आहे. 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांची पहिली 15 वर्ष ही शिक्षणामध्ये गेली असं आपण समजू. त्याच्या आधीच त्यांनी काही छोट्या छोट्या मोहिमा छोट्याशा सुरू केल्या होत्या, ऍक्टिव्हिटी चालू केल्या होत्या. पण तरीही आपण पहिली 15 वर्ष काढली तर वयाच्या 15व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत 35 इयर्स 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये अफाट कामगिरी केलेली. फक्त 35 वर्षाचं ऍक्टिव्ह लाईफ. इतिहासकार जे लोक आहेत जे अनालिसिस करणार आहेत वेगवेगळे, त्यांनी ह्या 35 वर्षाचे 5 कालखंड केले. 5 त्यांनी पिरियड्स केलेले आहेत. पहिला पिरियड असा आहे 1645 म्हणजे 15व्या वर्षापासून 1655 पहिली 10 वर्ष. या 10 वर्षामध्ये त्यांनी जे त्यांना साध्य करायचं पूर्ण स्वराज्य त्याच्यासाठी जी पूर्वतयारी लागते ती जवळजवळ सगळी पूर्ण केली. त्या पूर्वतयारीमध्ये म्हणजे ती क्रांतीच होती. खरं बघितलं तर जिथे सगळीकडे मांडलिक राजे आहेत किंवा परकीय सत्तेखाली दबलेले आहेत तिथे स्वतःची हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं ही प्रचंड मोठी क्रांती आहे. आणि इथे युद्धाशिवाय पर्याय नव्हता. युद्धाशिवाय पर्याय नव्हता. आत्ताच्या क्रांती थोड्या वेगळ्या असतात पण त्यावेळेला युद्धाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे युद्धासाठी हाताशी काही नसताना पूर्ण उभं करणं हे सगळ्या पहिल्या 10 वर्षामध्ये त्यांनी केलं. त्यानंतर त्या 5 वर्षामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या मोहिमा काढून आपलं राज्य आणि आपल्या राज्याचा दंड नक्की करायला सुरुवात केली की आपलं राज्य असं असेल, स्वराज्य असं असलं पाहिजे, आपली परंपरा अशी आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. यावेळेला राज्याचा विस्तार खूप छोटा होता. आपण जर त्यावेळेचं हे बघितलं तर अमुक गड घेतले, अमुक प्रदेश घेतला असं होईल. पण त्यावेळेला त्यांनी एस्टॅब्लिश करायला सुरुवात केली की जेव्हा शिवाजीचं राज्य येतं किंवा हिंदवी राज्य येतं तेव्हा तिथे न्याय प्रस्थापित होतो. हे एस्टॅब्लिश केले. तिथे स्त्रीचा पूर्ण आदर होतो हे प्रस्थापित केलं. तिथे गुन्हेगारी चालत नाही. तिथे शिक्षा तत्काल होते. हे त्यांनी दाखवायला सुरुवात केली. बाकीच्यांना लक्षात येतं. त्याच्यानंतरचा जो काळ आहे 1959 ते 68 पुन्हा हा 10 वर्षाचा काळ आहे. ह्या काळामध्ये त्यांनी ऑफेन्सिव्ह डिफेन्स आक्रमक युद्ध करायला सुरुवात केली. डिफेन्स ते सगळेच करत होते. जे आक्रमण होत होते त्याच्यामध्ये सगळेच डिफेन्सिव्ह होते. शिवाजी महाराजांनी प्रथम ऑफेन्सिव्ह सुरुवात केली आणि त्याच्या पाठीमागचं कारण त्यांनी पुढे पत्रांमध्ये सांगितलंय की व्हाय ऑफेन्सिव्ह. आक्रमण करायला का सुरुवात केली? कारण जो आक्रमक असतो ही कॅन डिसाइड हिज टायमिंग. जर तुम्ही डिफेन्स केलात तर टायमिंग तुम्ही नाही डिफाईन करत. मी माझं टायमिंग डिफाईन करू शकलो पाहिजे. शत्रूला कसा गाठायचा आणि त्याला विदाउट चॉईस कसा शरण आणायचा हे माझ्या हातात राहण्यासाठी आय विल बी ऑफेन्स. हीच स्ट्रॅटेजी आत्ता आपण वापरली ऑफ सिंधूरमध्ये. ऍक्च्युअली तीच स्ट्रॅटेजी वापरली. हे त्यांनी त्यावेळेला सुरू केलं. जेव्हा हातामध्ये ती ताकद आली, सैन्य निर्माण झालं, ते सुरू केलं. त्यानंतर 1969 ते 1669 ते 1674 संपूर्ण राज्याचा विस्तार केला. प्रचंड विस्तार केला आणि 1674 साली त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. हा राज्याभिषेक एक फार मोठी गोष्ट आहे. बरं, इतकी मोठी गोष्ट आहे की संपूर्ण जगभर किंगशिप ज्याला म्हणतात ना ती एस्टॅब्लिश झाली. संपूर्ण जगभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे राजे राज्य करत होते. वेगवेगळी राज्यव्यवस्था, वेगवेगळी राष्ट्र आहेत, नेशन्स आहेत. या प्रत्येक जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये इथे एक राजा निर्माण झाला हे त्यावेळेला एस्टॅब्लिश झालंय. त्यावेळेच्या वृत्तपत्रातलं पण ते आलेलं आहे. ब्रिटिश वृत्तपत्र त्यावेळेची आज उपलब्ध आहे. सो द किंगशिप एस्टॅब्लिश होणं इट्स अ ग्रेट वर्क. नाहीतर तोपर्यंत लुटारच म्हणत होते.
छोटेसे काहीतरी गोष्ट विचार करायचा आणि मग त्याच्यावरनं जजमेंट घ्यायचं असं होतं, पण इट्स अ किंगशिप. सो ती खूप मोठी गोष्ट त्यांनी केली. आणि 1675 ते 80 याच्यामध्ये त्यांनी स्वराज्याचं सुराज्य बनवणे, त्या सगळ्याला नव्या मेथड्स देणे, सिस्टीम्स देणे, अर्थव्यवस्था स्थिर करणे, एकसंघ राज्यव्यवस्था करणे, प्रशासकीय गोष्टी सगळ्या एस्टॅब्लिश करणे, अशा जवळजवळ 10 अंगांनी त्यांनी या 6 वर्षात स्थिर केलं. नवीन नाही, ही एस्टॅब्लिश्ड. आपल्या दुर्दैवाने त्यानंतर त्यांचं मृत्यू पावले 1680 साली. पण ते असते तर काय झालं असतं ते पुढे येईल. पण यामध्ये त्यांनी एस्टॅब्लिश केलं आणि ते एस्टॅब्लिश असं केलं की त्याची परिणाम पुढचे 100 वर्ष मिनिमम. हेच त्यांचा पूर्ण कालखंड आहे 5 वर्षामध्ये. आता आपण जर या कालखंडामध्ये त्यांनी मॅनेजमेंटच्या दृष्टीने काय काय केलं तो जो आस्पेक्ट आहे तो आपण बघूया. हे सगळं मी जे आपल्याशी बोलतोय ते विथ रेफरन्स आहे. इट इज नॉट ओनली हिअर नाहीये, इट्स विथ रेफरन्स. मी रेफरन्स काय काय घेतले ते पण सांगतो. याच्यावर महाराजां अस्तित्वात असताना अनेक ग्रंथ लिखाण झालेले ते समोर असताना, विच इज कॉल्ड एज अ कंटेम्पररी एव्हिडन्सेस. कंटेम्पररी एव्हिडन्सेस सर्वात जास्त महत्वाचं समजले जातं. त्या कंटेम्पररी एव्हिडन्सेसमध्ये परकीय जे लोक इथे फिरत होते त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक होते. व्यापारी म्हणून आले होते आणि टुरिस्ट म्हणून पण आले होते. त्यांनी त्यांची ऑब्झर्वेशन्स लिहायची त्यांना खूप सवय होती. त्यांनी पुष्कळ रेकॉर्ड्स केलेले. 4 परकीय लोक इथे सतत फिरत होते, आलेच होते व्यापारासाठी. पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच. चायनीज लोक इथे फिरायला येत होते, ते व्यापारासाठी येत नव्हते त्यावेळेला. पण त्यांचे पण काही अकाउंट्स आहेत, म्हणजे त्यांचे काही रेकॉर्ड्स आहेत. पण या 4 परकीय लोकांमध्ये त्यांनी जिथे जिथे फिरले त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांच्या सगळ्या रेकॉर्ड्समध्ये केलेला आहे. आणि त्यांची रेकॉर्ड्स आज उपलब्ध. आपल्याला आश्चर्य वाटेल, फ्री डाउनलोड आहे. आपल्याकडच्या एका मोठ्या संस्थेने पुण्यामधल्या 1920 ते 1930 1920 to 1930 या 10 वर्षामध्ये एक जवळजवळ 100 संशोधकांना एकत्र करून ही सगळी रेकॉर्ड्स उपलब्ध केली. त्याच्यासाठी ते परदेशात गेले. तिकडनं जी रेकॉर्ड्स मिळाली त्याच्या कॉपीज आणल्या, ट्रू कॉपीज, खरी नक्कल, ऑथेंटिक साईज करून त्यांनी इथे आणल्या आणि ते रेकॉर्ड्स सगळी 1930 साली पब्लिश केली. ते रेकॉर्ड्स आज ऍब्सोल्युटली फ्री डाउनलोड उपलब्ध आहेत. तुम्ही डाउनलोड करू शकता, रोज एक पत्र वाचू शकता त्याच्यात. सो इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी. शिवाजी द ग्रेट असं एक फार सुंदर पुस्तक आहे जे पूर्णपणे संशोधनावर आधारित. इट्स नॉट ए नॉवेल, कादंबरी नाही. त्यानंतर शिवकालीन पत्रव्यवहार, शिवाजी महाराजांचा आणि इतर राज्यांचा जो पत्रव्यवहार झालाय त्याचे 3 खंड ओरिजिनल पत्रांचे उपलब्ध आहेत. त्या 3 खंडामध्ये यू वोंट बिलीव्ह more than 8,000 लेटर्स स्टॅम्प्ड. म्हणजे बादशहाने शिवाजीला पाठवलेलं, शिवाजी महाराजांनी इतरांना पाठवलेली, त्यांनी जे जे काही केलं ती सगळी ओरिजिनल त्याच्यामध्ये हे केलेली आहेत. आणि त्याच्यात इंग्लिश व्हर्जन्स पण आहेत, त्याचे ट्रान्सलेटेड व्हर्जन्स पण. त्यानंतर 3 मोठे संशोधक होऊन गेले. एक गजानन मेंदळे म्हणून आहे. त्यानंतर आपल्याला हे माहिती असतील गोस सरदेसाई म्हणून, त्यांनी ना मराठ्यांची रियासत म्हणून एक पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये असं केलंय की जेव्हा आपले सरदार शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे जे सरदार होते ना त्यांच्यामध्ये घरी कुलपरंपरा लिहायची पद्धत होती. ते अजून मिळतात, त्याला शकावली म्हणतात. आणि त्या शकावली उपलब्ध आहेत. त्याच्यावर त्यांनी तो इतिहास सगळा जमा केला आणि लिहिला. त्यानंतर 1-2-3 ग्रँड डफ म्हणून आहेत, त्यांनी पण शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलंय. त्याला जेवढं माहिती झालं तेवढं त्यांनी लिहिलंय.
त्याच्यानंतर डच फॅक्टरी रेकॉर्ड्स, इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स हे वेगळे आहेत, त्यांचे पत्र रेकॉर्ड्स वेगळे आहेत. हे सगळ्याच्या सगळे उपलब्ध आहे. आजही आपण ते वाचू शकतो. पूर्वी थोडंसं ती पुस्तकं मिळायला आपल्याला अवघड जायचं, पण आज बिकॉज ऑफ डिजिटल हे आपल्याला सगळं उपलब्ध आहे. ह्या रेफरन्सनी आपण काही गोष्टी बघूया. सो एव्हिडन्सेस आर फ्रॉम ऑल दिस बुक्स, इवन पॉडकास्ट. किंवा काही फार चांगल्या संशोधकांचे पॉडकास्ट आहेत, त्यांची नावं घ्यायला पाहिजे. एक डॉक्टर बेडेकर म्हणून आहेत, त्यांनी या संदर्भात खूप संशोधन केले आणि त्यांचे काही पॉडकास्ट उपलब्ध आहे, त्यांची पुस्तकं आहेत. नंतर एक डॉक्टर अजित आपटे म्हणून आहेत, त्यांनी शिवाजी महाराज अँड मॅनेजमेंट याच्यावरच PhD त्यांनी घेतली. तर त्यांचीही पुष्कळ छान पुस्तकं आणि पॉडकास्ट आहे. सो ऑन दिस बॅकग्राऊंड आपण आज थोडंसं शिवाजी महाराजांनी काय काय मॅनेजमेंटच्या दृष्टीने केलं ते बघूया. आता ते बघत असताना आपण थोडंसं आढावा असं घेऊया की मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हे साधारण 100-1 वर्षापूर्वी त्याचं शास्त्र म्हणून सुरू झालं, ॲज अ सायन्स ऑर ॲज अ टीचिंग सिलेबस म्हणून. मॅनेजमेंट ॲज अ सब्जेक्ट. आज हा सब्जेक्ट खूपच चांगला, खूपच उत्तम मार्गदर्शन करतो. मॅनेजमेंट इज अ सायन्स ॲज वेल एज आर्ट असं दोन्ही म्हटलं जातं. तर मॅनेजमेंटमध्ये ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट्स are categorized in 5 levels. They are normally categorized in 5 levels. The first level is the basic level, which is called as entry level. Entry level मध्ये जे आपण सगळे फ्रेशर्स असतो ना, ऑल फ्रेशर एम्प्लॉयमेंट. फ्रेशर एम्प्लॉयमेंटचे 1-2 वर्ष 3 वर्ष होईपर्यंत जी एक कॅटेगरी तयार होते, दिस इज बेसिक लेवल. या लेवलमध्ये काय असतं, वर्क अंडर somebody's instructions and a defined वर्क या वेळेला करायला लागतं. नॉर्मली फोकस्ड वर्क असतं, सिंगल वर्क असतं, सिंगल ऍक्टिव्हिटी असते, मल्टिपल ऍक्टिव्हिटीज कमी असतात या पहिल्या पिरियडमध्ये. आणि या पहिल्या पिरियडमध्ये असं होतं की यू नीड टू प्रूव्ह युअर कोर कॉम्पिटन्सी. दिस पिरियड आम्ही इंजिनियर झालो आहे, तर माझी कोर कॉम्पिटन्सी मला तिथे प्रूव्ह करायला लागते. मी BCom झालो आहे, मी CA झालोय, विच एव्हर फील्ड. दिस इज व्हेरी बेसिक. द सेकंड लेवल कम्स आफ्टर टेकिंग सम रिस्पॉन्सिबिलिटी, आय मे बिकम ए टीम लीडर. थोडा स्कोप वाढतो, व्हॉल्यूम वाढतो आणि टीम लीड करायला लागते. सो आय विल बी अलॉंग विथ सम 2-3 persons or 5 persons. सो टीम लिडरशिप ही प्रत्येक कोणताही बिझनेस आपण बघितलं तर ही असते. सो दिस इज अ सेकंड कॅटेगरी. Third category is handling long-term objectives, handling multiple teams, handling multiple functions, works. इथे आपल्याला शेड्युलिंग करायला लागतं, इथे टाइमली ऑब्जेक्टिव्ह असतात, इथे टाइम कमी करायला लागतो. तुम्हाला इथे कामाचं डिस्ट्रीब्युशन करायला लागतं, वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर करायला लागतं. सो ते स्किल्स इथे असतील तर तो चांगला लीडर तयार होतो. सो दॅट्स द थर्ड लेवल वेअर लिडरशिप डेव्हलप सुरू होते, किंवा लिडरशिप क्वालिटीज असतील तर अप्लाय व्हायला सुरू होते. द फिफ्थ लेवल इज विच इज कॉल्ड ॲज ए हायर मॅनेजमेंट. ही जी हायर मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये मल्टी फंक्शनल टास्क असतात, मल्टी फंक्शनल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. मल्टी फंक्शनल मीन्स एनी बिझनेस याच्यामध्ये फायनान्स, HR, ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग किंवा रेग्युलर वर्क या सगळ्याची फंक्शन्स बिझनेसप्रमाणे आपल्याला करायला लागतात. सो मल्टी फंक्शनल स्किल्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते. कोर कॉम्पिटन्सी आहेच, पण त्याच्यातलं इन्व्हॉल्वमेंट कमी होते आणि मल्टी फंक्शनल लेवल सुरू होते. आणि त्याच्यावरती जी फिफ्थ लेवल आहे दॅट इज अ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट लेवल. दॅट इज नॉर्मली कॉल्ड ॲज ए टॉप मॅनेजमेंट ऑर कम्प्लीट लिडरशिप. ही लिडरशिप खूप महत्वाची असते. या लिडरशिपचं काम काय असतं, दे आर स्ट्रॅटेजी निर्माण करणे, स्ट्रॅटेजी तयार करणे, टू फॉर्म द स्ट्रॅटेजीज. देन डू द रिस्क अनालिसिस ऑफ द बिझनेस. रिस्क अनालिसिस करून रिस्क मिटिगेट करायला लागतात. त्याच्यानंतर दे नीड टू क्रिएट मेथड्स अँड प्रोसिजर्स. दे नीड टू क्रिएट न्यू सिस्टम्स. They are
एक्सपेक्टेड टू क्रिएट न्यू बिझनेस व्हेंचर्स. हे जे काही लेवल आहे, ह्या लेवलला जे काम करतात दॅट इज नॉर्मली कॉल्ड एज टॉप मॅनेजमेंट. ही 5 लेवल्स असतात. आणि आजचं मॅनेजमेंटचं जे काही शास्त्र आहे ते कुणालाही ॲस्पिरंट जो असतो त्याला ह्या लेवल्स कशा पार करायच्या ह्याचं शास्त्र समजावून सांगेल. आता जेव्हा मग याच्यासाठी मॅनेजमेंट स्कूल्स आहेत आणि आपल्याकडे इंडियामध्ये IIM सारखे मोठे स्कूल्स आहेत. हे लोक जे शिकवतात ते काय काय शिकवतात? बेसिकली बेसिक शास्त्र शिकवतात आणि केस स्टडीज शिकवतात. बेसिकली केस स्टडीज हे खूप महत्वाचे असतात की विच प्रूव्स दॅट दिस थिंग हॅज बीन डन लाईक दिस बाय दिस पर्सन, ही गॉट सक्सेस आउट ऑफ दिस. मग त्याच्या मिस्टेक्स काय झाल्या, त्याचं चांगलं काय होतं, त्या केस स्टडीज मला एनकरेज करतात, मला शिकवतात अँड आय कॅन अप्लाय इट फॉर माय ओन करिअर. सो आजचं मॅनेजमेंटचं जे काही शास्त्र आहे हे एका सिंगल माणसाला करिअर गाईड करण्यापासून मल्टी फंक्शनल मल्टीनॅशनल कंपनीज निर्माण करणे, चालवणे, वाढवणे ह्या सगळ्यापर्यंत गायडन्स करते. दिस इज द स्कोप ऑफ मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज. आता आपण हेच सगळं 300-350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी कसं केलं त्याचे थोडे काही दाखले बघूया. आता जेव्हा बेसिक स्किल्स असतात लिडरशिप किंवा कुठल्याही, त्याच्यात अजून एक अंग आपल्याला मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं की यू हॅव टू हँडल 5 M's: मॅन, मशीन, मिनिट, मनी अँड 5वं कुठलं? मटेरियल. सो यू नीड टू हँडल व्हेरी नाईसली ऑल दिस 5 M's. ह्याचा जोपर्यंत तुम्हाला बॅलन्स जमत नाही तोपर्यंत तुम्हाला मॅनेजमेंट ग्रीप येत नाही. ह्याचा बॅलन्स जमला तर यू हॅव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजमेंट ग्रीप अँड देन युटिलाइज ऑल दीज रिसोर्सेस टू अचीव न्यू ॲडव्हेंचर्स ऑर न्यू अचिव्हमेंट्स. शिवाजी महाराजांचं मॅनपॉवर मॅनेजमेंट कसं होतं? आता आपण शिवाजी महाराजांचं हे बघूया. त्यांना काय करायचं होतं? त्यांना चित्र डोळ्यासमोर होतं स्वराज्याचं, हातात काहीच नव्हतं. मग मॅनपॉवर कशी गोळा करणार? त्यांनी काय केलं असेल, छोटी छोटी उदाहरणं घेऊ आपण, खूप आहे. त्यांनी काय केलं असेल, त्यावेळेला मावळे आपल्याला माहितीच आहे कारण हा जो पुणे पर्यंत तो 12 मावळामध्ये होता. त्यावेळेची जी मेथड होती ना, हे बादशाह लोक जे सैन्य जमा करायचे ना त्याच्यामध्ये चल रे तू चल लढायला, तू चल लढायला असं करायचं. आणि मग लढाई झाली, जगला तर जगला, लढाईत गेला तर गेला, जगला तर परत घरी जा. आणि मग त्याला त्याचे पैसे कोणी देईल कोणी देणार नाही अशी थोडीशी सिस्टीम होती. पण मुलं पण जायची कारण त्या लढाईचं वातावरण सगळे युद्धाचं आहे, प्लस त्याच्यामध्ये नवीन ॲडव्हेंचर्स होत आहेत आणि खायला त्याला पण मिळते. मुघल सेना ही विच वॉज हॅव्हिंग ऑल प्लेजर्स अराउंड इट. त्यांचे जे सेना निवेश होते त्याच्यामध्ये सगळी प्लेजर्स होते, प्रचंड प्लेजर्स, म्हणजे एक नगरचं नगर हालायचं. त्याच्यामुळे जायचे. आता त्या मुलांना यांनी मित्र म्हणून एकत्र केले, त्यांना युद्धाचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. म्हणजे आपल्याला माहिती आहे दादाजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना, आपल्याला तेवढं चित्रच माहिती आहे, पण शिवाजी महाराजांनी बाकीच्यांना युद्धाचं ट्रेनिंग दिलं आणि त्यांना ते साध्यस्क म्हणायचं की त्यावेळेचं नाव साध्यस्क म्हणजे टेम्पररी एम्प्लॉयमेंट. त्यांना टेम्पररी एम्प्लॉयमेंट दिली, त्यांना रोज पगार द्यायचे. म्हणजे ट्रेनिंगला आलाच तरी पगार थोडा असेल. आणि असं करत करत त्यांना छोटी युद्ध जी केली ना त्यांना अशी त्या रोजच्या ह्याच्यावर केली. आणि मग त्याला हे सांगितलं की तू आता स्वराज्याचा सैनिक आहेस, तू माझा भाऊ आहेस. हे तू माझा भाऊ आहेस हे परदेशीयांनी लिहून ठेवलंय की शिवाजी त्यांच्याशी ब्रदरशिप करायचं. केवढं वेगळं बघा, त्याला माहिती झालंय इट्स नॉट वन पर्सन किंवा वन इव्हेंट. तेव्हा त्या सगळ्यांना त्याच्यातनं त्यांनी काय केलं, 100, 200, 500, 600, 2000, 5000 असे सैनिक मिळवत गेले. ते त्यांच्या आईवडिलांना भेटायचे, त्यांच्या घरी जायचे, त्यांच्या घरी जाऊन खाली बसून जेवायचे. असं करत करत ती सगळी फॅमिलियर करून त्यांना एकत्र केलं आणि त्यांना ते स्वराज्य कसं पाहिजे हे त्यांना ते सांगत गेले. आणि त्यातनंच त्यांनी त्यांना परमनंट एम्प्लॉयशिप दिली. नोन आपल्या इतिहासामधला इज द फर्स्ट एम्प्लॉयर
हु हॅज ट्रान्सफर्ड टेम्पररी टू परमनंट. आणि हे त्यांनी कंटिन्युअस चालू ठेवलं. रिअली अशीच निर्माण केली. मग त्यातनं जे वेगवेगळे स्किल्स आहेत ते स्किलसेट मिळायचे त्यांना. आणि त्या स्किलसेट मधनं त्यांनी कुठपर्यंत सेना निर्माण केली असेल. पर्सनल बॉडीगार्ड पासून स्वराज्याचे स्पेशल राखीव फोर्स. हा राखीव फोर्स इतका ब्युटिफुली हे केलाय की एक नंतरच सांगतो की कोणी नसल्यापासून कुठपर्यंत गेले असतील बघा. 1676 साली राज्याभिषेक झाल्यानंतर ते गोवळकोंड्याच्या बादशाहाला भेटायला गेले. सो नाव ही वॉज अ किंग. तर त्याच्याशी बोलणं चाललं होतं, तह चालला होता आणि त्याच्याशी व्यापारी करार पण करत होता. त्यावेळेला उपस्थित असलेल्या एका डच माणसाने असं लिहिलंय की शिवाजी महाराज त्यांना भेटायला आल्यानंतर विदिन शॉर्ट टाइम तिथे 6000 घोडेस्वार आणि पायदळ हे सगळं त्यांनी विदिन शॉर्ट टाइम व्यापलं. दॅट मुवमेंट वॉज सो स्विफ्ट. तो असं लिहितो, दॅट मुवमेंट वॉज सो स्विफ्ट की तिथे खाली कागद पडला तरी आवाज येईल. त्याचं लक्ष या मुवमेंटवर आहे. जस्ट इमॅजिन, हातात कोणी नव्हतं 1645 साली. 1676 साली एका मीटिंगसाठी ते 6,000 लोकांना स्विफ्ट मुवमेंट मध्ये आणतात. तो आवरा कसा असेल त्यावेळेचा. ते राज्य घेतलं त्यांनी गोवळकोंड्याचं नंतर. सो ते स्वराज्यात आलं. काय मॅनेजमेंट असेल. ट्रेनिंग देत होते त्यांना, रेग्युलर ट्रेनिंग होती त्यांना. असं असायचं की म्हणजे तशी पत्र आहेत की 8 महिने लढायला जायचं आणि 4 महिने घरी जायचं. तो घरचा जो काळ आहे तो वैशाखापासून भाद्रपदापर्यंत म्हणजे शेतीचा काळ. कारण शेती हे मुख्य होते. तर त्यांनी शेती करायला घरी जायचं आणि वैशाखामध्ये जेव्हा ते परत येतील 8 महिने युद्ध करून, तेव्हा शेतीचं काम करत असताना त्यावेळेला शेतीमध्ये पेरणी झालेली नसते. तेव्हा 1 महिन्याभर त्यांचं त्या शेतीमध्ये ट्रेनिंग व्हायचं. त्या लोकांचं ट्रेनिंग व्हायचं. आणि अजून एक असं होतं की जेव्हा ते युद्धावर जातील तेव्हा युद्धावर गेल्यानंतर त्यांना युद्ध म्हणल्यानंतर शत्रूच्या सैन्यामध्ये जायचंय आणि शत्रूची लूट तर करायचीच. कारण तो 2 वर्ष आम्हाला लुटतोय. ती लूट जो करेल त्यांनी ती सगळी स्वतः सांभाळायची. आणि वैशाखामध्ये ज्या गडावर त्यांना बोलावलं जाईल तिथे ते सगळा हिशोब द्यायचा. तिथे त्याच्यासाठी ते कारखानेचे जे नाव आहे ना आणि कोतमीस वगैरे अशी नावं ती सगळी ते लिहून घ्यायचे आणि हिशोब दिल्यानंतरच राजांना भेटायचं. दॅट वॉज अ रूल. हिशोब पूर्ण द्यायचा आणि राजांना भेटायचा आणि मग घरी जायचं. सिंपल रूल, पण किती चोख काम असेल. आता ते जे काही ते आणायचे सगळे ते सगळं राज्याच्या कोशामध्ये जायचं. त्याचं पूर्ण रेकॉर्ड्स आहेत. किती जमा झाले, किती नाणी जमा झाली, काय काय जमा झालं. आणि मग हे करत असताना त्यांना इन्स्ट्रक्शन काय होते, जिथे तुम्ही युद्धाला जाल तिथे स्त्रीला हात नाही लावायचं, तिथे मुलांना हात नाही लावायचं, तिथे शाळेला हात नाही लावायचा. शाळा चालू होते तिथे. शाळेवर कोणतरी येऊन आक्रमण करणार असेल तर आपल्या माणसाने तिथे उभं राहायचं, तिथे आक्रमण करू नाही द्यायचं. पण जो गडी असेल त्याला धरून आणा. बैल मिळाले धरून आणा. गाईला अजिबात नका धरून. बारीक बारीक इन्स्ट्रक्शन्स दिले. म्हणजे त्यांनी अक्वायर पण कसं केलं, या सगळ्या ज्या युद्धासाठी लागतात त्या गोष्टी खूप सुंदर रीतीने अक्वायर केल्या. मटेरियल मॅनेजमेंट कसं होतं, त्यांनी कोकणामध्ये जे किल्ला बांधायला घेतलं ना, सुरतेचं जे काही लूट केली त्याच्यामधून त्या संपत्तीतून त्यांनी किल्ले बांधले. आता किल्ले किती बांधले असतील त्यावेळेला, 360 किल्ले बांधले आणि जे जुने होते त्याची डागडुजी केली. त्याची अशी पत्र आहे की त्यावेळेच्या त्यांचे जे उत्सर्गिकारी आहेत त्यांच्या डिस्कशन्स मध्ये असं होतं की आपण खूप खर्च करतो, एवढा खर्च का करायचा. त्यावेळेला शिवाजी महाराज स्वतः त्यांना उत्तर असं देतात की आपण जास्त काय टिकणार नाही आहोत, आपण जाणार आहोत. आपल्या पुढच्यांमध्ये राज्य सांभाळायचं. ते सांभाळायचं असेल तर किल्ले जितके मजबूत तितकं ते सांभाळलं जाईल.
आपल्यापेक्षा आपला जो शत्रू आहे तो 100 पटीने त्याच्याकडे सैन्य आहे. पण आपण एक किल्ला असा करायचा की जो त्याला घ्यायचा असेल तर 1 वर्ष लागेल. इतक्या ताकदीचा किल्ला उभा केला आणि आज 350 किल्ले आहेत. तेवढा वेळ दिवस औरंगजेबही शिल्लक राहणार नाही. इतकं पुढचं विचार करणारे राजा, इतका पुढचा विचार. तो जो कोकणातला जो किल्ला होता तो किल्ला त्यांनी बांधायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पायामध्ये शिसं होतायचं, लेड, आणि ते त्यांनी इंग्रजांकडनं विकत घेतलं. त्याच्यामुळे जो फाउंडेशन आहे ते कायमचं स्ट्रॉंग होईल आणि शिसं पाण्यामध्ये गंजत नाही, स्टील गंजत. आता ते शिसं घेताना त्यांनी तिकडनं पाठवलं, परचेस केलं, आणि तिथे एक कॉन्ट्रॅक्टर होता. त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं हे मटेरियल तुला फ्री इश्यू असेल, आणि त्यांनी यादी दिली व्हॉट इज फ्री इश्यू मटेरियल. तसे शब्द आहेत, त्याचं ट्रान्सलेशन फ्री इश्यू मटेरियलच होतं. आपण आत्ताही बघतो ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये फ्री इश्यू मटेरियल अँड परचेस मटेरियल, तसं हे फ्री इश्यू मटेरियल. त्याला काय सांगितलं असेल की हे जे मी शिसं पाठवलंय ना हे पक्क मोजून घेऊन त्याचा रिपोर्ट मला पाठव, कारण हे इंग्रजांकडून घेतलंय आणि ही जात अत्यंत लबाड आहे, ही हातोहात फसवणारी आहे. आम्ही इथून घेताना मोजलंय, मध्ये काहीही करू शकतात, तिथे गेल्यावर परत मोजून मला रिपोर्ट पाठव. केवढं बारीक लक्ष असेल. अजून एक त्याच वेळेला सांगितलंय, त्याच वेळेला त्याला सांगितलं की जी वाळू आहे तू कुठनं घेणार, तू घेणार का मी द्यायची, करार आहे का. इथली जी वाळू आहे तुम्ही फ्री इश्यू देऊ का तू परचेस करशील, तू परचेस करशील तर कुठून करणार. आता किल्ला जो आहे तो समुद्रातला, वाळू तर धुवायला लागते. तर वाळू धुवायची असेल तर त्याला सांगितलंय की समुद्राच्या पाण्यात नाही धुवायची. त्या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत त्याच्यातच धुवायची. माहिती आहे ना फक्त की वाळू जर खाऱ्या पाण्यात धुतली तर ती वाळू नंतर बाइंडिंग राहत नाही, ती सोडते. आजही तसं होतं. आजच्या बिल्डिंग्स मध्ये पण कुठे आपल्याला बाहेर जर दिसलं ना भिंतीवर तर समजायचं की त्याला क्षार आहेत. ती वाळू गोड्या पाण्यात धुतलेली नाही, त्यांना ते माहिती होतं फक्त. इतकी बारीक मटेरियल मॅनेजमेंट. मशिनरीमध्ये त्यांनी जेव्हा इंग्रज होते ना तेव्हा इंग्रजांचं हे होतं की ते व्यापार म्हणून आले खरे, पण ते शस्त्रास्त्र पण विकायचे. ते शस्त्रास्त्र विकत असताना त्यांच्याकडनं शस्त्रास्त्र घेऊन तशी शस्त्रास्त्र इथे बनवण्याचे कारखाने शिवाजी महाराजांनी उभे केले. बंदुकांचे कारखाने शिवाजी महाराजांनी उभे केलेले आणि त्याची पूर्ण व्यवस्था लावली. सो ही वॉज अन एंटरप्रेनर. आश्चर्य वाटेल. त्यांनी काय केलं, जेव्हा हे कोकणामध्ये आले तेव्हा असं लक्षात आलं की इथे पोर्तुगीज आणि इंग्रज या दोघांचं जास्तीत जास्त राज्य आहे. ते सगळे दर्यावरती लोक आहेत, समुद्रातले लोक आहेत. इंग्रज तर खूप स्वतःला मोठे समजतात की वी रूल द वेव्स म्हणतात, वी रूल द वेव्स. पण याच्यामुळे आपलं नुकसान होत आहे, कारण हे काय करतात इथे येऊन त्यांचा माल विकतात आणि आपलं इथलं घेऊन तिकडे जाऊन विकतात. तिकडे ते इथल्यापेक्षा जास्तच विकत असणार. पण आपण ह्या व्हेंचरमध्ये उतरलं पाहिजे. आता काय केलंय बघा, त्यांना नौदल उभं करायचं. ते त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगतायत की आपल्याला नौदल उभं करायचं. समुद्रावरचं राज्य आपलं असलं पाहिजे, त्याशिवाय हे स्वराज्य टिकणार नाही. कारण ही एंट्री ओपन आहे ना शत्रूला, त्याला व्यापार करू दे पण साम्राज्य आपलं असलं पाहिजे. पण आपल्याकडे काहीच नाही. त्यांनी काय केलं, त्या संपूर्ण किनाऱ्यावर असं बघितलं की संगमेश्वर मध्ये नौका दुरुस्त करत होते लोक त्यांच्या, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथे नौका तयार करणारे लोक आहेत. त्याला संगमेश्वरी नौका आजही म्हणतात. ते संगमेश्वरी नौका त्यांनी 9 तयार करून घेतले. त्या कशासाठी केल्या असतील, व्यापारासाठी. आणि त्यांच्या नौकांच्या थ्रू त्यांनी व्यापार सुरू केला मस्कत पर्यंत. हे शिवाजी महाराजांचं बिझनेस व्हेंचर आहे त्यावेळेस, की त्यांनी इथला माल तिकडे विकायला सुरुवात केली आणि त्याचा जो नफा आहे तो राज्यासाठी वापरायला सुरुवात केली. आणि तो मस्कतचा जो राजा आहे तिथला त्याचा आणि पोर्तुगीजांचा वाकडा होता, म्हणून त्यांनी मस्कत शोधलं. कारण त्याला इथे हे त्रास नाही देणार. इथे जर पोर्तुगीजांनी त्रास दिला तर तो तिकडे वचपा काढेल.
स्ट्रॅटेजी बघा त्यामध्ये कशी आहे, ब्युटिफुल. म्हणजे एक आपण नुसतं बघायला लागलो तर आपल्याला वाचत राहावं किंवा लक्षात घेत राहावं असं वाटतं. अनेक अनेक खूप गोष्टी आठवत आहेत. येस 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 येस. सो मटेरियल मॅनेजमेंट. आता मिनिट टायमिंग आपण जर संपूर्ण त्यांच्या 3-4 टायमिंग्स, म्हणजे एक म्हणजे युद्ध, अखंड आयुष्यभर युद्ध केलंय, त्याचं टायमिंग चुकलं असं कुठेच झालेलं नाही. युद्धाचं टायमिंग चुकलं असं कुठेच नाही झालेलं. त्यांना कधीच रिट्रीट नाही करायला लागलं. 1-2-3 ठिकाणी त्यांचं टायमिंग दैववशात चुकलं. दैवच तसं होतं. कसं आहे, आपल्याला शाहिस्तेखानाची गोष्ट माहिती आहे. शाहिस्तेखानाची बोटं तोडताना टायमिंग काय झालं की शाहिस्तेखानाला आधी लक्षात आल्यामुळे तो उडी मारली. त्यांनी जर 2 सेकंद आधी असताना तो राहिला नसता. आणि शिवाजी महाराज स्वतः होते. टायमिंग जर बघितली तर त्यांनी अनेक युद्ध अमावस्येच्या दिवशी केली. अजिबात त्यांना काही अंधश्रद्धा वगैरे काही भांगडच नव्हती. अमावस्या दिस द राईट टाइम टू अटॅक. शत्रूला सगळ्या बाजूने कसं घेरायचं आणि कोणत्या टायमिंगला त्याला अस्ताव्यस्त करायचं, हे टायमिंग त्याचं प्रत्येक युद्धामध्ये होतं. म्हणजे शत्रू कसा मुवमेंट करतो, तर नॉर्मली हे सगळे जे बादशाहचं सैन्य असायचं ना, ते एकत्र मूव्ह करायचं. आणि एकत्र मूव्ह करताना त्यांचा लवाजमा खूप असायचा. अगदी घरची सगळी मंडळी असायची, लहान मुलं असायची आणि संपत्ती असायची, सगळं असायचं, अंमली पदार्थ असायचे. आता हे सगळं करत असताना ते आधी 2 किंवा 3 दिवस आधी सगळं ऑब्झर्वेशन करायचे आणि कुठे काय ठेवलंय आणि यांची मुवमेंट कशी चालते हे बघायचे आणि त्यातला वीक पॉइंट प्रत्येक ठिकाणचं हेरून तिथे अटॅक करायचं. अटॅक करायचं निघून जायचं, समोर दिसायचं नाही. ही जी न्यू मेथड आहे ना, टॅक्टिकल वॉरशिप, ही मेथड शिवाजी महाराजांनी स्वतः काढली आणि स्वतः वापरली, कायम वापरली. त्यांना आपलं एक घेऊन यायचं आणि त्यांना अशा टायमिंगला हे करायचं, अटॅक करायचं की त्यांना कळलंच नाही पाहिजे, त्यांना ऑर्गनाइज नाही होता आलं पाहिजे. अशा अनेक लढाया दिसतील. दुसऱ्या गोष्टी अशा आहेत की म्हणजे टायमिंगच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर कुठल्या माणसाला कोणतं काम कधी द्यायचं, कुठल्या माणसाला कोणतं काम कधी द्यायचं हे त्यांनी बरोबर हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक किल्ल्याचं नाव मला आठवत नाही, त्या किल्ल्याचं बांधकाम करायला त्यांनी सांगितलेलं आग्र्याला जायच्या आधी. आणि त्याला सांगताना असं सांगितलं की मी आग्र्याला जातोय, मी परत येऊन तुम्ही मला माहित नाही, पण एवढ्या महिन्यामध्ये तुझा हा किल्ला पूर्ण झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी हे एवढं द्रव्य तुला दिलेलं आहे. त्याच्या पुढे काही जर झालं तर ह्या लोकांशी कॉन्टॅक्ट कर. आता आपण नसताना पण टायमिंग सांभाळली, मी नसेन सुद्धा पण टायमिंग माझं पक्का आहे. सो टायमिंग इज नॉट ओनली वन स्पॉट, इट्स अ कंटिन्युअस प्रोजेक्ट टाइम. सो प्रोजेक्ट टाइम पण आपण बघू शकतो, अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी पूर्ण टाइम शेड्यूल केले. आश्चर्य वाटेल, एखादा राजा आहे, राज्याभिषेक झाल्यानंतर आता आपण छान राहूया, मजा करूया, त्यांच्या पूर्ण 3 वर्षाच्या मोहिमा त्यांनी प्लॅन केलेल्या आहेत राज्याभिषेक झाल्यानंतर. आणि त्या 3 किंवा 4 वर्षामध्ये त्यांनी दक्षिणेच्या रामेश्वर पर्यंत संपूर्ण राज्य स्वराज्यामध्ये आणलेलं होतं. सो ऍट दॅट टाइम आपलं स्वराज्य हे नर्मदेपासून रामेश्वर पर्यंत सगळंच्या सगळं. आणि तिकडे कंट्रोल राहण्यासाठी तो जो जिंजीचा किल्ला आहे ना, तो त्यांनी त्यावेळेला घेतला. सो दॅट इज ऑन ईस्ट कोस्ट. आता हे जे किल्ले आहेत, हे किल्ले इतके बांधले, आपल्याला किल्ले बांधले म्हणजे आपल्याला काय वाटतं, युद्धासाठी नाही, ते सारखे कुठे युद्ध करत होते. ते किल्ले काय होते माहितीये का, की मॅक्सिमम किल्ले हे व्यापारी मार्गावर आहेत. कारण त्यावेळेचा जो कर आहे, त्यावेळेचं जे राज्याचं उत्पन्न आहे, तो बेसिकली 2 गोष्टीत येत होतं, शेती आणि व्यापार. उद्योगधंदे नव्हते जास्त, ते पर्सनल होते. तो व्यापार होता, म्हणजे त्यावेळेचं आपलं जे स्ट्रक्चर होतं, जे काही उत्पन्न होत होतं, मटेरियल किंवा प्रॉडक्ट्स, हे सगळे हाऊस होल्ड प्रॉडक्ट्स.
ते विकले जायचे बाहेर, ते अगदी परदेशात पण जात होते, किंवा परदेशातले आपल्याकडे येते, किंवा कोकणातनं देशावर जायचे, देशातनं कोकणात जायचे, किंवा दुसऱ्या राज्यात जायचे. ह्या व्यापारी रस्त्यावर कर गोळा करायचे. त्या प्रत्येक बादशहाचा कर होता, तोच कर घेण्यासाठी हे किल्ले आहेत. सो कर घेणे आणि त्याची पूर्ण व्यवस्था लागणे, हा मॅक्सिमम किल्ले हे सगळे अशा व्यापारी मार्गावर आहेत. आता या व्यापारी मार्गावरच्या किल्ल्यांचा कर उत्पन्न जे घ्यायचं ते दोन ठिकाणी विनियोग त्यांनी नक्की केला. एक म्हणजे त्याच किल्ल्याचे, सो इट वॉज अन ऑफिस, एव्हरी फोर्ट वॉज अ कंटिन्युअस ऑफिस. आणि मग त्या किल्ल्यावर काय काय पाहिजे त्याची व्यवस्था लावली, की किल्ल्यावर एक किल्लेदार, आपल्याला फक्त किल्लेदार माहिती असते, पण त्यांनी असे त्याच्यामध्ये फंक्शन्स तयार केले की इथे हा किल्ल्याच्या संरक्षणासाठी हे असतील, इतके पायदळ असेल, इतकं बोर्डर असेल. आता प्रत्येक किल्ल्यावर एक जलस्थान आहे, जल म्हणजे वॉटर. दुसरं धान्याचं स्थान आहे, स्टोरेज, बरोबर. तिसरं त्याचे मेन शस्त्रांचं स्थान, शस्त्र तिथे ठेवायचे, बरोबर. ह्या 3 स्थानांसाठी 3 वेगवेगळ्या तुकड्या 24 तास पहारा करायच्या. जलस्थान, धान्याचं स्थान आणि शस्त्रास्त्राचं स्थान. इथे जो कर गोळा होईल त्याच्यासाठी 3 कारकून होते. त्या कारकुनांनी त्याचा रोजचा हिशोब ठेवायचा आणि तो महिन्याच्या महिन्याला द्यायचा. ही सगळी व्यवस्था या सगळ्या किल्ल्यांवर आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक टायमिंग मधलं अजून एक, की त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये हे सुरू केलं की प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला प्रत्येक एम्प्लॉईला त्याचं वेतन मिळेल. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदाला. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ती प्रतिपदा कधीही चुकली नाही. आश्चर्य. मोठे मोठे बिझनेसेस 1 महिना पगार लांबला, 2 महिना लांबला, आणि त्यावेळेस जे बादशाहांचे हे होते त्याच्यामध्ये 6-6 महिने, वर्षभर पगार मिळत नाही असं व्हायचं. शिवाजी महाराजांकडे आला 1 महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, पक्क, एकदम पक्क. सगळीकडे तो हिशोब पक्काच असायचा. मिनिट झालं, मशीन झालं, मटेरियल झालं, मॅन झालं, आणि मनी. आता मनी मॅनेज करताना एक फार सुंदर उदाहरण आहे. कर जो गोळा करायचा तो शेतीवर असायचा आणि व्यापारावर असायचा. तो शेतीवरचा कर जो आहे तो त्यावेळेची जी कंडिशन होती आपली, सगळं आधीच्या लोकांनी धुवून घेतलं होतं, त्याच्यामुळे कॅश नव्हती, पैसा कमी होता. पण धान्य किंवा शेतीच्या मालाने शेत माल तयार होतोय. त्यांचं असं लक्षात आलं की कोकणामधल्या ह्याच्यामध्ये मनुष्य कर्जबाजारी पण आहे, कारण त्याच्याकडे रुका नाहीये. रुका म्हणजे पैसा नाही, पण त्याचा कर तर घेतला पाहिजे, शेतकरी घेतो. तर मग त्याला करामध्ये थोडी सवलत दिली आणि तिथला जो कर वसुली अधिकारी आहे त्याला असं सांगितलं की हा कर तू पैशात देऊच नको, कारण हे पैशात देऊच शकणार नाही. तर तो जो कर आहे तो त्यावेळेला नॉर्मल 25% कर होता, तो यांच्याकडनं 15% घ्यायचा, पण तो वस्तू रूपाने घ्यायचा. मग आता वस्तू रूपाने घेतल्यानंतर पुढचं सगळं आलं ना, ती ठेवायची कुठे, साठवायची कुठे. मग त्याला त्या साठवण्यासाठी या किल्ल्यांवरती ते साठवायचा. आणि त्याला सांगितलं की हा जो माल तयार होतो कोकणामधला, कोकणामध्ये काय होतं, सुपारी, नारळ, जे देशावर जास्त होत नाही, किंवा तसे सगळे देशावर त्याला 3 किंवा 4 महिन्यांनी त्याला चांगला रेट मिळतो. तेव्हा ह्याला असं सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की हे सगळं सांभाळायचं, इथून नंतर त्या देशावर घेऊन जायचं. आम्ही देशावर जेव्हा किंमत वाढेल तेव्हा तुम्हाला कळू, तेव्हा तिकडे ती किंमत घ्यायची आणि तिथे जो नफा होईल त्या नफ्यामध्ये ह्या अधिकाऱ्याला शेअरिंग दिलं. इट वॉज अ शेअर वेंचर विथ ओन एम्प्लॉईज, आणि ते कंटिन्युअस चालू होतं. त्याला शेअरिंग दिलं आणि त्या शेअरिंग मध्ये 15-20% जर नफा झाला तर 15% राज्यकोषामध्ये, 5% तुझं. आणि त्याच्यामध्ये तो जो नफा आहे त्याच्यामध्ये तुझा सांभाळण्याचा खर्च झालेला तो वजा होईल. ऑल एक्सपेन्सेस, ऑल ओव्हरहेड्स आर मायनस्ड. थिंकिंग काय असेल, विन विन सिच्युएशन दुसरी काय, एव्हरीबडी विन्स. ऑल एव्हरीबडी इज विनिंग. व्यापाऱ्याला व्यापार करता येतोय, शेतकऱ्याला कमी याच्यात मिळतंय, अधिकाऱ्याला त्याचा जास्त पैसा मिळतोय, राज्यकोष पण वाढतोय.
सो ही कर सिस्टीम पुष्कळ चालू होते, कंटिन्युअसली चालू होते. अजून एक बारीकशी गोष्ट झाली, इंग्रजांचा जेव्हा हेनरी ऑक्झेंटन राज्याभिषेकाच्या वेळेला आला आणि त्यावेळेला तो काही करार करायला पण आला, त्यांनी स्वतः लिहून ठेवलेली आहेत गोष्टी आणि त्याच्याबरोबरच्या इतरांनी. त्यांनी काही मागण्या केल्या. त्या मागण्या अशा केल्या की आमचं जे चलन आहे ना, त्यांचं चलन इथे होतं, इथे भारतामध्ये भरपूर चलन फिरत होती मार्केटमध्ये, प्रत्येक आपापलं चलन घेऊन यायचं करन्सीचं. आमच्या चलनाला जास्त व्हॅल्यू द्यायला पाहिजे तुम्ही, कारण आमचा व्यापार सर्वात जास्त. अशा डिमांड्स त्यांच्या पहिल्यापासून चालू. आमच्या चलनाला तुम्ही जास्त किंमत द्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी काय उत्तर दिलं असेल, लेट मार्केट डिसाइड. ऍब्सोल्युटली असं आहे, बाजार मूल्य ठरवेल, मी ठरवणार नाही, आम्ही तुम्हाला कोणतंही एक्स्ट्रा मूल्य देणार नाही, बाजार मूल्य ठरवेल. आजही द्यायचं. दुसरं त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही आता, शिवाजी महाराजांनी कांसा सुरू केली होती, म्हणजे कॉईन मेकिंग कारखाने सुरू केले होते. त्याला फिनिश नव्हता तेवढा, 3 प्रकारचे होते, तांब्याचं, चांदीचं आणि सोन्याचं. तेव्हा यांनी सांगितलं की बघा आमच्याकडे जास्त चांगले कॉईन मेकिंग मशीन्स आहेत, आम्ही तुम्हाला तुमचे जे चलन आहे शिवाजी महाराजांचं, ती नाणी आम्ही तिकडनं पाडून आणून देतो आमच्या प्रदेशातून, ती तुम्ही घ्या. प्रश्न काय असेल, आमच्या धातूची इथली किंमत जी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पाडलेल्या नाण्याची किंमत वाढेल का कमी? इमिजिएट प्रश्न आहे. तोच बॅलन्स आहे, आपल्याला कळत नाही. आपल्या हातात जी अशी नाणी असतात, आपण जुनी नाणी बघितली तर जड होती, आता हलकी असतात. का बरं? धातूचं मूल्य त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी पाहिजे. माझ्याकडे 10 रुपयाचं नाणं आहे, त्याचा तो धातू आहे ना, त्याचं मूल्य जर बाजारात 11 रुपये झालं तर मी विकून टाकेल. त्याचं दर्शनी मूल्य 10 आहे, त्याचं धातूचं मूल्य 10 पेक्षा कमी पाहिजे. एक्झॅक्टली तोच प्रश्न विचारलाय. त्यांनी सांगितलं वाढेल, नको आपण नको, ते कमी कसं करू शकतील? आणि त्यांना 2.5% टेरिफ लावलं. आता टेरिफचे दिवस त्यांना 2.5% टेरिफ व्यापारावर लावला आणि त्यांना अशी कंडिशन घातली की जे तुम्ही दारूगोळा विकाल ना, तो दारूगोळा आमच्या शत्रूला विकला तर एवढा कर, कारण तुम्ही आमच्याच विरोधात वापरायला सांगणार. किती दक्ष असेल, किती गोष्टी असतील, अशा अनेक गोष्टी आहेत. आपण सांगू ठेवलं कमी आहे. मिलिटरी प्रिपरेशन्स आहेत. एक मिलिटरी प्रिपरेशन्स मध्ये मगाशी सांगितलं 6,000 यांचं मुवमेंट्स कशी होती. अबे कॅरी म्हणून एक त्यावेळेचा अधिकारी आहे, तो म्हणतो की शिवाजी महाराज वॉज लव्ड बाय एव्हरी कॅव्हलरी म्हणजे प्रत्येक सैनिकाचे ते अत्यंत प्रेमाचं स्थान होतं. कसे झाले असते? आज आपण बघितलं तर एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर हे काही एकमेकाच्या प्रेमाचं स्थान असतात कधीच नाही. पण हा परदेशी म्हणतो की हे सगळे लोक शिवाजी महाराजांवर अत्यंत प्रेम करतात. आता त्याच्यामध्ये हा आमचा पोशिंदा आहे, हा आम्हाला आमचं डे टू डे लाईफ ह्याने आमचं सुधारलं. हा आमच्या घराकडे लक्ष देतो, हा आमच्या पोराबाळांकडे लक्ष देतो. त्यांनी शिक्षणाच्या गोष्टी विचारल्यात शिवाजीला, तुझा मुलगा शिकतो का नाही असं ते विचारायचं. अजून एक वेगळी अशी गोष्ट आहे की बाजीप्रभू देशपांडेंची गोष्ट आपल्याला माहिती आहे. बाजीप्रभू देशपांडे त्या पन्हाळगडाच्या आणि विशाळगडाच्या मध्यावर लढताना ते गेले. आता ते जे बाजीप्रभू होते त्यांचं गाव जे होतं त्या गावातले बांधल म्हणून सगळी कुटुंब होती, त्या सगळ्यांचे ते मोर्चे, त्या सगळ्यांचे ते लीडर होते आणि त्यांनी त्यांचं असं स्वतःचं सगळे सैनिक त्या युद्धामध्ये होते. ते स्वतः गेले, तसेच ते बांधल या सगळ्या त्यांच्या कुटुंबातले पुष्कळसे सैनिक पण त्या लढाईमध्ये मारले गेले. शिवाजी महाराजांनी नंतर काय केलं असेल, त्या गावातल्या लोकांना तिथे गेले, तिथे एक म्हाताऱ्या आजी 90 वर्षाच्या त्यांच्याशी बोलले. त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या घरांची हिस्ट्री मला सांगा, कुठल्या घरामध्ये कोण कोण आहे, त्यांचे भाऊ कोण आहेत,
त्यांची मुलं कोण आहेत, विधवा कोण आहेत, ज्यांना एकटी स्त्री आहे किंवा तिला मुलं आहेत पण आता तिच्या घरी करता पुरुष नाही, त्याची लिस्ट करून घेतली. आणि जिथे एकटी स्त्री आहे किंवा छोटं मूल असलेली स्त्री आहे पण तिचा पती हे झालाय, त्यांना पेन्शन सुरू केलं. पहिल्यांदा फॅमिली पेन्शन सुरू करणारा माणूस आहे आपल्यालाच ऍब्सोल्युटली. आणि पेन्शनची रेट काय असेल, त्यांचा पती जो लास्ट सॅलरी घेत होता त्याचा अर्ध 50% ऑफ सॅलरी पेन्शन त्या स्त्रीसाठी त्यांनी चालू केलं. आणि असं लिहून ठेवलंय की हे तह हयात चालू राहिलं पाहिजे, मी नसलो राज्य बदललं तरी हे चालू राहील. कसं असेल ह्या गोष्टी आपण जर बघायला लागलो तर ब्युटिफुल आहे पुष्कळ. एक छोटीशी गोष्ट सांगून थांबतो. एक फिलिप मॅसन म्हणून एक ICS अधिकारी होता ब्रिटिशांचा. तो 1928 पासून 1947 पर्यंत ही वॉज सर्व्हिस पर्सन, ICS होता. त्यानंतर जे IAS झाले, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस, त्या आधी ICS होते. सो ही वॉज अपॉइंटेड पर्सन. दिल्लीमध्ये पण होतं. त्याला इतिहासाचं हे करायचं हे होतं, म्हणजे ही वॉज क्युरियस अबाउट इतिहास, हिस्ट्री. त्याने असा विचार केला की आम्ही सगळे ब्रिटिश, एवढा मोठा प्रचंड हा देश आहे, आम्ही ब्रिटिश अजूनही कमीच होत संख्येने, पण हा देश आम्हाला जिंकता कसा आला किंवा ह्यांनी जिंकू कसा दिला. या हिंदुस्थानातील लोकांनी आमचं राज्य 150 वर्ष कसं काय हे चालू ठेवलं. आणि ती पहिली जी प्लासीची लढाई होती, त्या प्लासीच्या लढाईपासून त्यावेळच्या ज्यांनी जिंकली त्यांनी पण स्वतःचे रेकॉर्ड्स लिहून ठेवलेले आहेत की मला त्यावेळेला भीती वाटत होती की हे बघणारे लोक जर माझ्या अंगावर आले तर आम्ही इथेच नष्ट होतो, तरी पण आम्हाला यांनी स्वीकारलं. तर त्यांनी हा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी भारताचा त्यावेळेचा गेल्या 200-300 वर्षाचा इतिहास स्वतः अभ्यास केला. तो असं लिहितो की त्यांनी मोर दॅन 5000 राजे, त्यावेळेचे राज्य आणि त्यावेळेच्या आर्मीज यांचा अभ्यास केला. मोर दॅन 5000. तो म्हणतो की मला त्याच्यातले 3च सिलेक्टेड, त्या 200 वर्षातले 3 सिलेक्टेड राजे जे मला महत्वाचे वाटतात. एक सैन्याची प्रचंड मोठी ताकद असलेला राजा, एवढंच, तो म्हणजे अकबर. पण काहीही नसताना शत्रूशी सतत 2 हात करून मोठ्याच्या मोठं राज्य मिळवणारा रणजित सिंग, लाहोरचं राज्य त्यांनी घेतलं आणि अफगाणिस्तान पर्यंत पसरवलं होतं. आणि फर्स्ट वन इज शिवाजी महाराज, कारण त्यांनी शून्यातनं उभं केलं आणि एस्टॅब्लिश केलं. बरोबर आहे. सो हिज फेवरेट इज शिवाजी महाराज. तो म्हणतो की मला हे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर माझा प्रश्न सुटला. त्याचा प्रश्न काय होता की आम्ही मूढभर असताना एवढे मोठे हिंदुस्थानचे लोक, इतका मोठी भूमी, आम्ही राज्य कसं करू शकलो, आम्हाला यांनी हाकललं कसं नाही. त्याचं हे असं आहे की इथले लोक शिवाजी महाराजांना विसरले. हे त्याचं ऑब्झर्वेशन आहे. आणि त्यांनी दाखवून दिले शिवाजी महाराजांच्याच पुढच्या पिढ्यांमध्ये, म्हणजे आपल्याच इंग्रजांचे इथे पण सगळीकडे इंग्रजांनी मराठ्यांचं राज्य नंतर काबीज केले. म्हणजे हे सगळे भारतातले लोक शिवाजी महाराजांना विसरले म्हणून इंग्रज इथे राज्य करू शकले. जर शिवाजी महाराज अजून 5 वर्ष जिवंत राहिले असते तर इंग्रजांना इथे कधीही राज्य करता आलं नसतं. इट इज हिज ऑब्झर्वेशन. अजून किती सांगू, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि शिवाजी महाराज हे लास्ट एक गोष्ट सांगतो की जी 5th लेवल ऑफ मॅनेजमेंट आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी फॉर्मिंग, सिस्टीम्स फॉर्मिंग, सिस्टीम एस्टॅब्लिश करायच्या, मेथड्स तयार करायच्या, मेथड्स प्रोसिजर्स मध्ये कन्वर्ट करायच्या, प्रोसिजर्स अन टू द लास्ट सगळ्यांना द्यायच्या आणि त्या कन्सिस्टंटली ठेवून यश मिळवून दाखवायचं, सक्सेस मिळवून दाखवायचं. हे सगळं शिवाजी महाराजांनी केलं. आणि ह्या ज्या बॅक गोष्टी आहेत समोर युद्ध करताना दिसतात, पण या गोष्टी त्यांनी 1960 सालापासून सुरू केल्या. स्वराज्य मिळायच्या 15 वर्ष आधीपासून सुरू केले आणि त्या एस्टॅब्लिश केले. विदिन 35 years ऑफ स्पॅन. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क ज्याला म्हणतात, अलौकिक काम ज्याला म्हणतात,
ते शिवाजी महाराजांनी केलेलं. हे अगदी सागराच्या अनेक लाटांपैकी थोड्याशा लाटा आपण बघितल्या, इतकं ते मोठं चरित्र आहे. चरित्राला आपण थांबतो, खूप सांगण्यासारखं आहे. पण आपण ह्या निमित्ताने शिवाजी महाराजांचे सगळे ऍस्पेक्ट आपल्याला आज अभ्यासावे वाटले तरी पण आपण काहीतरी पुढे जाऊ. आणि परत एकदा सांगतो, सगळी पुस्तकं फ्री डाउनलोड उपलब्ध आहेत. त्यातली पत्र जर वाचत राहिलं तर रोज एक गाडीतनं जाताना रोज एक सकाळ संध्याकाळ पत्र वाचलं तरी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळतात. त्यामुळे आपण शिवाजी महाराजांमुळे आपण सगळे आहोत हे अगदी नक्की आहे. त्यामुळे आपण आज या निमित्ताने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या अलौकिक चरित्राला नमस्कार करूया. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आपण शांतपणे ऐकून घेतलं. माझं काही चूक झाली असेल तर ती माझी आहे, आणि हे मी संकलन करून आपल्यासमोर मांडलंय. त्याच्यामुळे ह्या मोठ्या लोकांचं ऐकून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.